मंडळी इव्हेंट झाल्यानंतर एक कलाकार थांबलाय आपलं मानधन घ्यायला. चला बघूया त्याला त्याचं योग्य मानधन मिळतंय का ते. हा धमाल किस्सा घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात आणि निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप. आधी चालू करा ना. आधी बघा का ते सगळं. हा आले मी आता सगळीकडे मीच लक्ष द्यायचं का. हो ए आवरा सगळे पट आवरतो. ए चला गय हा पोरींचा ना. चल तिकडे फोटो काढत बसलीये मरतीये. काय यांचं अहो कोणी दिसलं की फोटो काढायला या आले. यांचं काय नंतर ते मेमरी काय ते त्यांची संपली की घरी जाऊन फोटो डिलीट करतात. नाही तर काय कोणाबरोबर पण फोटो काढतात नंतर विचारतात ओ तुमचं नाव काय. यांचं काय करायचं सांगा मला. यांना माझं नावच माहिती नाही. नाही त्यांना माहित असेल. थँक्यू. चालेल थँक्यू. छान झालं थँक्यू. पळतो मी. थँक्यू. सी यू. सी यू. येस. ओ ओ ओ ओ ओ जगताप ओ थांबा. ओय जगताप काय. जगताप नाही नाव माझं. प्रताप. पृथ्वी प्रताप. सॉरी सॉरी माझ्या वेंदळेपणाचं काय करायचं मला काही कळत नाही. ए वाद झाला बाबा जा तिकडे तिकडचं. बसा बसा. सॉरी काय सॉरी ना माझं ना सगळं मलाच मॅनेज करावं लागतं ना. माझं काय मला जगताप म्हणालात म्हणून मी पटकन. आणि आता काय प्रताप काय जगताप काय तुमचं दोघांचं बायकांशी छान जमतं ना. हो एक मिनिट. म्हणजे म्हणजे नाही आता तो पैठणीचा खेळ काय खेळला तो. अरे काय बायका नुसत्या अशा अंगावर यायच्या बाकी होत्या. नाही नाही थँक्यू. पण आता मी जरा निघतो. उशीर झालेला आहे. पेमेंट नकोय. नाही ठेवते. सॉरी 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 सॉरी. नाही काय झालं घाई का झालीये. आपला इव्हेंट लांबला ना तर त्याच्यामुळे गडबडीत मी निघालो ना तर मग पेमेंटचं. पण थँक्यू. खरंच थँक्यू. युजली काय होतं तुम्हाला सांगतो इतर इव्हेंटवाले काय करतात ना फोटो आधी काढतात आणि गायब होतात आणि मग पैसेच देत नाहीत. नंतर मेसेज करतात की तुम्हाला हे करू ते फुगल पे. त्यांची ट्रिकच असते बाबा ती. पण तुम्ही ग्रेट आहात. थांबवून मला आवर्जून पैसे देतात. आमचं सगळं कसं चोख असतो. सगळं मीच करते ना. हे सगळं मॅनेजमेंट मीच करते. छान झालं. मानधन छान झालं ना. मानधन पण मीच भरते देते पण असं सगळं हातात आणून देते बाबा. एका हाताने मानधन घ्या दुसऱ्या हाताने वहीवरती सही करा. मानधन घेतले. वहीवर सही. छान झाला कार्यक्रम. एकदम चोख झाला. आणि काय बाप रे वै तुमचे ते जोक्स हो. अरे नको नको झाले जोक्स तुमचे. म्हणजे नको नको नाही म्हणजे मला हसून हसून माझा जीवन जात होता हो. तुमचं पाकिट मला नीट सापडत नाही कुठे ठेवले ते. मस्त म्हणजे ते सगळे जोक्स आम्ही सोशल मीडियावर वाचले होते. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होत ना बाप रे नको नको झालं. एक मिनिट नो प्रॉब्लेम. एक मिनिट तुम्ही ना वहीवर सही करा. एक मिनिट. हा मला वहीवर सही करायला वही द्या ना तुम्ही. त्याच्याशिवाय कसं वहीवर ह्याच्यात असते वही पण आय थिंक पर्स. वहीवर सही करा तोपर्यंत मी नीट शोधते. अरे दोन दोन पेन आहेत सहीसाठी. पोरांनी ठेवली असतील चुकून. कुठे हो तुमचं पाकिट वहीवर. हे डान्सरचं पाकिट हे जादूगाराचं पाकिट. जादूगाराचं काय करायचं. काय करायचं आपण काय जादू फसली ना त्याची. असं टोपीत हात घातला ससा काढायला ससा बाहेरच येईना हो त्याचा. ससा मेला हट्टी आलाच नाही बाहेर. समोर छोटा पोरगा होता त्याने ही बोटांची जादू केली ती जास्त वर्क झाली. नाही पण त्याला पेमेंट नाही देऊ शकत. त्याचं ठरलं नव्हतं. यांचं ठरलं होतं ना मग त्याला पेमेंट दिला. कसं एखाद्याची जादू फसू शकते. आता आपण काय करणार. मीच बोलवलं होतं जादू फसली. आता तुमची स्किट नाही फसत हो. हो मागच्या टायमाला ते एका मोठ्या शो मधले 2 नट बोलवले होते. ते असे स्किट करत होते. समोर सगळी शांतता हो. हसायला कोण. आणि मेल्यांचा माच किती. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मी त्यांना बाबा नंतर जात पेमेंट पूर्ण केलं. पेमेंट कलाकारांचा अपमान करणं आमच्यात नाही. पेमेंट पूर्ण केलं पण जाताना परखडपणे सांगितलं बाबा जेवढा माच केला त्याच्या निम्मी तरी लोक हसली असती तर मला आनंद झाला असता बाबा. अरे तुम्ही पण
माज आणि अभिनय याच्यात अभिनय मोठा पाहिजे ना हो इथे आणि माज यांचा माज इथे आणि अभिनय नाही शांतता सगळी लोक मेली हसायलाच तयार नाही हो नाही पण तुम्ही एकदम साधे आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आता तुम्ही नाही का सांगितलं होतं 4 कोर्स मील पाहिजे आमचं पण मी सगळं परखडपणे माझं सगळं मी कोणाचे लाड नाही मी सांगितलं बाबा कॅटरस वाला ठेवलाय तो जे वाढेल तो खायचं बरोबर नाही नसेल आवडत तर मग शो संपल्यावर बाहेर हॉटेल पण असतात तिकडे जाऊन खायचं सांगितलं होतं तुम्ही मला सगळ्यांचं सेम असतं ह्यांचा माझ इकडे अभिनय नाही मला सांगितलं होतं हॉटेलला जा पेमेंट करा तुमचं पेमेंट तुम्ही करा तुमचं असं मला असं सांगितलं होतं आणि हॉटेलला पेमेंट करणार नाही माझ्या हे लक्षात आहे ते ठरले 7,500 ना 7,500 तुमचे नाही पण तुमचं पण कौतुक आहे हो पहिल्या फोनला तुम्ही 75,000 सांगितले होते बाबा मी सांगितलं आमचं बाबा तेवढं बजेटच नाही मी निक्षून फोन ठेवून दिला बाबा निक्षून सांगितलं शेवटी 4 दिवसांनी काय बाबा तुमचाच फोन आला 7:30 मध्ये तयार झाला मी ट्रॅव्हलिंग मग काय ना बसा सॉरी ऍक्च्युली आमचं बजेट नाही काय स्पॉन्सर असते तर काय प्रॉब्लेम होत नाही बरोबर मला कळतं ते 3 यावेळी आमचा गट फुटला अरे 3 स्नेह मेळावे झाले त्यामुळे स्पॉन्सर सगळे डिवाइड झाले ना नाही मोठं बजेट असेल स्पॉन्सर असतील ना तर आम्ही मोठ्या कलाकारांना पण बोलवतो काही प्रॉब्लेम नाही मोठ्या कलाकारांना म्हणजे आम्ही लास्ट टाइम ना दत्तू मोरेंना बोलवलं होतं रे खूप दत्तू मोरेंना बोलवलं होतं काय मज्जा आली तुम्हाला सांग अरे दत्तू आहे आमचा हे आहे खूप चांगले स्पॉन्सर असते तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं ना म्हणजे एक मिनिट म्हणजे नाही म्हणजे कमी पेमेंट मध्ये कशाला बोलवलं असतं जास्त पेमेंट नाही हो अगदी मला हे आहेच हे बघ मिळालं एक मिनिट येस हा हे घ्या तुमचं एका हाताने नको 2 हाताने घ्या हा वही माझ्याकडे द्या वही माझ्याकडे द्या हे तुमचं पाकीट थँक्यू बापरे काय दत्तू मोरेचं काय करू मी बापरे तसं आलं ना असं सगळं घोळकाच जमा झाला हो बायकांचा ह्या गेल्या बायका ह्या सोडायलाच तयार नाहीत त्यांना 1 मिनिट फोटो दाखवते फोटो माझ्या बॅगेत ना मेलं काय सगळं ढीक भरून कॅमेरा माझा दत्तू मोरेंची लय मजा आली हो काय त्यांनी मस्त धुमाकूळ घातला आहे हे बघा फोटो बघा हा फोटो ही बाई जवळ आता मुकाच घेईल की काय मी तिला असं बाजूला केलं बाई त्याची बायको गायक आहे गायक नाहीये त्याची बायको दत्तूची बायको गायक नाही गायनाक आहे कोण आहे गायनाक सेमच असतं ना नाही गायक म्हणजे गायनाक म्हणजे काय हो तुम्ही फंबल मध्ये पण लाफ्टर काढता काय खेळलात हो तुम्ही पैठणीचे खेळ नाही मला अरे दत्तूचे फोटो खूप सुंदर आहेत आमचा दत्तू बघा ना कळत नाही दत्तू बायकांसोबत खेळतोय का बायका दत्तू सोबत मला फक्त माझं पाकिट जे तुम्ही ठेवलेलं आहे ना ते मला द्या म्हणजे काय ना मला काय होतं वनिताताई ते पेढे भरवताना फोटो काढायचा होता त्यांच्यासोबत आता त्यांना जायचंय झालं तुमचा काढा तुमचा लवकर माझा फोटो काढा त्यांना फोटो काढायचंय एक वेळ दे हे पकड एक आखा भरवा येस करा हा तुमच्या तोंडात उभं राहून खायचं आहे का मी तुमचा बारीक करा कोण खाते ते कळू सॉरी ते काय ना माझा बारका भातचा आहे ना त्याला मी भात भरव या काय आवाज काय ते तुम्ही पेढा खाताना असं वाटतं जेसीबीच्या खाली पेढा अडकलाय सॉरी म्हणजे असं सॉरी फोटो काढायचा आता लाजत बसू नका पटकन फोटो काढून घ्या लाजत उगाच झेलत नाही बसणार मी त्यांना एक मिनिट काय म्हणाला तुम्ही नाही त्या इथे असे लाजत बसतील ना म्हणून सॉरी पटकन जा ही आहे ना ही बारकी तुमची खूप फॅन आहे तिचं मिसळीचं दुकान आहे तिचं ते एकदा जा हा आता काय उचलणार आहेस का त्यांना पागल
ओ येस ओके येस हो थांबा नका मला नाही पेढा खायचा अरे नीट असं नका प्लीज मॅम प्लीज थोडं नीट उभं राहूया आपण हो येस थँक्यू छान माझं पाकिट तोंडात न सॉरी चला डन थँक्यू चला येस छान मला मस्त आवडलेलं आहे मला थँक्यू माझं पाकिट चुकताय काय होतं गल्लत होती माझं पाकिट मला द्यायचं तुम्ही देतच नाही आहात ना ते मला हे तुमचं पाकिट हे माझं पाकिट आहे येस म्हणजे अँकर वाला शॉर्टकट मध्ये लिहिलंय पृथ्वी प्रताप कुठे लिहित बसू थँक्यू मोजून घ्या थँक्यू मोजायचं काय नाही उगाच कमी जास्त नको व्हायला ना म्हणून नाही जास्त झाले तर उत्तम माझाच फायदा आहे मग कमी आहेत 6,000च दिलेत पूर्ण द्या असं नका करू पूर्ण द्या नाही असं नको वरचे 1,500 हिशोब इथे असतो मी एकदम चोख नाही तुम्ही नीट व्यवस्थित मोजा काय झालंय मगापासून तुम्ही ना फार गडबड करता त्याच्यात आहेत का बघा असं नका बसून मोजा नाही ग तुम्ही ऑलरेडी मी 75,000 मी 7.5 ला आलेलो आहे तर तुम्हाला असं नका करू मला 6.5 पण नाही चला नाही आहेत सगळे पैसे मोजून ठेवले व्यवस्थित मला द्यायचं ते दाखवा गपचूप मोजा आणि सगळ्यांना कळेल असं नका मोजा काय ओल केली स्टेजवर एकदम मान्यवरासारखे वावरता पैसे घेताना एकदम लाचार होता नाही एक वाटलं म्हणून सांगितलं हे ना खूप गडबड व्हायला लागली एवढे नाहीच आहेत ते एवढी गडबड होणार की नाहीच आहेत तेवढे पैसे हे पाकिट हातात सगळं मॅनेज होत नाही ना सगळं डोक्यात बाकीचे पण हिशोब सुरू आहेत ना पटकन प्लीज पटकन ते ते प्राजक्ता माळीने हल्ली तुमच्यासोबत रील केलं बघा ते जबरदस्ती केलं का हो तुमच्यासोबत नाही ते चेहऱ्यावर तिच्या फार इच्छा दिसत नव्हती हे करा मोजा सॉरी प्लीज मोजा व्यवस्थित तुमच्या हाताने मला द्या काय केवढ्या ओल्या केल्यात त्या घरी जाऊन खाटेवर वाळत टाकावे लागतील मला आता 6 झालेत की 7.5 झालेत मला काहीच कळत नाही एक मिनिट 2 3 ऐका ना सॉरी आत्ता सांगते आमच्या इथे ना आता अध्यक्षपदाची निवडणूक आहे एक छोटा बाईट मिळेल पथनाट्य करीन मी एकटा पथनाट्य करीन मी तुमच्या अध्यक्षपदासाठी माझे 7,500 रुपये मला द्या अर्धा तास झाला टाइमपास चाललेला आहे या एका पाकिटासाठी बावळट युजलेस चिडायचं नाही म्हणून किती वेळा मी प्रयत्न करायचे पण हेच किंमत नाही मला बाहेर काळा कुत्रा ओळखत नाही मला जगताप आवाज देतात मला प्रताप पैसे माझ्याच हातात आहे तुम्ही रिकामं पाकीट वा तुमच्या परफॉर्मन्सच्या वेळी समोर शांतता नव्हती हे जास्त महत्वाचं एकदम मस्त झाला परफॉर्मन्स प्रसादा छान होता विषय आपल्या आयुष्यात वारंवार अशा घटना घडलेल्या आहेत घडत असतात घडत राहू नयेत पण खूप रिलेटेबल विषय होता आणि खूप छान मांडला तुम्ही छोटासा विषय होता आणि तो पटकन संपणं फार गरजेचं होतं आणि तो तुम्ही करेक्ट वेळेत संपवलात आणि तर ऑब्झर्वेशन फार मस्त होतं म्हणजे अशी कॅरेक्टर्स बघायला मिळतातच अशा इव्हेंट्सच्या प्रसंगी मस्त विषय होता आणि मस्त मांडला तुम्ही मजा आली सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स वने तुझे व्हॉइस ओव्हर्स कधी कधी मला ऐकू येतात इतकी मी तुला ओळखते आणि आत्ताचे व्हॉइस ओव्हर्स पण मला ऐकू येतात पण त्याला मी मात करून पुढे हे सांगेन की तू कॅरेक्टरचा सोल पकडलास आणि एकदाही काही स्लिप होऊ दिलं नाहीस मस्त केलंस पीपी खूप छान काही जागा इतक्या सुंदर घेतल्यास मला प्रियांका आणि प्रियदर्शनीची एंट्री पण खूप आवडली फारच छोटीशीच एंट्री होती पण खूप खमंग एंट्री होती नेहमी बघायला मिळणारी किंवा रिलेट होणारी कॉन्सेप्ट होती आणि मला असं वाटतं की या निमित्ताने आपलं हे जे जग आहे त्याच्या पाठीमागे किंवा पडद्याच्या मागे काय घडतं हेही लोकांपर्यंत पोहोचेल मजा आली थँक्यू